भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय, येथून अनुठवू माथा मरणा वाचुनी सर्वतः प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू विश्वसंत जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण महान श्रीमंत वारकरी संप्रदायाचे जनक, ज्यांनी वारकरी संप्रदायाचा कलश पूर्ण केला, अशा कलशस्थानी असताना रैसंद हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबाराय स्वइच्छेने भूलोकी संचार पावणारे आणि भाग्यवान मुमुक्षू जीवांना दुर्लभ असणारा संग लाभ देऊन मरणाला मारून उरलेले आणि ठाईच विराम पावणारे संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा संत प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. जगद्गुरु श्री तुकोबारा या अभंगातून मीमांसा करतात की माझ्या भाग्याचा उदय झाला म्हणून मला त्या संतांचे चरण लाभले, म्हणजे त्या संतांचं दर्शन झालं. भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय. आता त्या संतांच्या चरणावर मी माथा ठेवला, पण मरेपर्यंत माथा उचलायचा नाही. येथून या अनुठवू माथा मरणा वाचुनी सर्वता. मग जगद्गुरु श्री तुकोबारा मनाला उपदेश करता, आता तू बळकट हो, धीट हो. ओही बळकट माझ्या मना तुरे धीट. आणि मन जर बळकट झालं तर तुकाराम महाराज म्हणतात, मी त्या शरणतांना पूर्ण शरण गेलो म्हणून हे भक्ती भाग्य मला प्राप्त झालं. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल. ह्या जगाचा चालक अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अलौकिक कृपेने नटलेले हे जगातील इच्छे यावत मानवी जीवाचं तथा मानव मात्राचे परम कल्याण करण्याच्या हेतूने पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नामरूपात्मक भक्तीचा अंगीकार करणारा हा वारकरी संप्रदाय, माणसाला माणुसकी शिकवणारा हा वारकरी संप्रदाय, सर्वांबद्दल प्रेमभाव निर्माण करणारा हा वारकरी संप्रदाय, नवी नवी वेदाच्या पाठीमागे लागणारा हा वारकरी संप्रदाय आजही ज्ञानोबराय तुकोबारायांच्या विचाराद्वारे समाज परिवर्तनाचं कार्य ही विश्वामध्ये करत आहे. तीच धुरा, तीच परंपरा श्री क्षेत्र रेडगाव आणि ह्या रेडगाव गावातील हा बजरंगवाडी ह्या पवित्र स्थानावर थोर साधू संतांच्या कृपेने ह्या जगाचा चालक अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने, तसेच वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य स्वानंद सुकुनिवासी यादवानंदाजी स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य वामन बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने, आता बरेच संतांचे नाव आहे, सगळ्या संतांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ह्या सप्ताहासाठी पंचक्रोशीतील गायक वादक गुणीजन, त्यात मृदुंगाचार्य असतील, विनेकरी बाबा असतील, गायनाचार्य असतील, उपस्थित प्रभुप्रिय सज्जन आणि माता भगिनी, गावकरी भजनी मंडळ, गावकरी मंडळ या सगळ्यांच्या अनमोल सहकार्याने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 33वे आणि ह्या 33व्या वर्षाची आज ह्या दुसऱ्या दिवसाची सेवा माझं पामराकडे आली, मी माझं परम भाग्य समजतो. विठ्ठल. सूरज काही गडबड होऊन राहिली नाही, बरोबर आहे. विठ्ठल. शिवाय ह्या ठिकाणी मात्र सुंदर असं गाथा पारायण चालू आहे. खरं जर म्हटलं तर गाथा पारायण असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल, महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील नामसप्ताहातील प्राण आहे गाथा पारायण आणि ज्ञानेश्वरी पारायण. पण अलीकडे असा प्रकार झाला की ती गाथा पारायण ज्ञानेश्वरी पारायणाची जागा रामायण भागवताने घेतली. आता रामायण भागवत करू नये असं माझं मत नाही, किंवा ते चांगलं नाही असं माझं मत नाही, ते जरूर करावं, पण ते उरलेल्या वेळामध्ये करावं. कारण ही पूर्व परंपरेने चालत आलेली पारायण पद्धती आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये नामसप्ताह चालायची, पण त्या नामसप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीवर प्रवचनं असायची.
आज मात्र नामसप्तामध्ये ज्ञानेश्वरीवर प्रवचन राहिली नाही, गाथ्यावर प्रवचन राहिली नाही. पण तुमचं गाव भाग्यवान आहे, आजही इथं ज्ञानेश्वरीवर प्रवचन आहे. होतं का हो? होतं ना, म्हणजे भाग्यवान आहे. त्या ज्ञानेश्वरीवर प्रवचन राहिली नाही, कारण ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण ही पूर्व परंपरेनं चालत आलेली पारायण पद्धती आहे. आपण ज्यांच्याकडे पाहून आचरण करावं असे असणारे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य स्वानंद सुकणेवासी जोग महाराज, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य बंकट स्वामी आदी संतांनी ही पारायण पद्धती घालून दिलेली आहे. विठ्ठल गाथ्याचा जर विचार केला, भागवत धर्म मंदिराची इमारत उभी राहिली, त्या इमारतीचा पाया जर कोणी रचला असेल तर ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया. भागवत धर्म मंदिराची इमारत उभी राहिली, त्या इमारतीचं वैभव सौंदर्य पावित्र्य जर कोणामुळे वाढलं असेल तर जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या गाथारूपी कळसामुळे. तू काय झालास ते कळसा, 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 तू का झाला ते कळस, तू का झाला ते कळस, तू का झाला ते कळस, तू का झाला ते कळस. देवे रचला पाया ज्ञान, देवे रचला पाया ज्ञान, देवे रचला पाया ज्ञान, देवे रचला पाया ज्ञान देवे रचला पाया ज्ञान, देवे रचला पाया ज्ञान, देवे रचला पाया. त्या मंदिराचं वैभव जर कोणामुळे वाढलं असेल तर जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या गाथारूपी कळसामुळे. आजही आपण जर पंढरपूरला गेलो, आळंदीला गेलो, जर आपल्याला मंदिरातील देवतेचं दर्शन घेणं अनेक कारणामुळे शक्य होत नाही. काहींना दगदग सहन होत नाही, काहींना तेवढा वेळ नाही. मग आपण काय करतो, त्या मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतो. कारण मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या देवतेचं दर्शन प्राप्त होतं, ही आपली श्रद्धा आहे. तसंच जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथारूपी म्हणजे त्या गाथ्याच्या वाचनाने, पारायणाने सर्व ग्रंथाचे सार हाताला येतात. कारण संत वाङ्मयाचा कळस जर काय असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंग गाथा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंग गाथा म्हणजे हा 5वा वेद आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग गाथा म्हटले तर तुकोबा निषेध म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वारकऱ्यांच्या भावनेच्या निकाशाकडे न जाता वेदाच्या चोहोबाजूने जर विचार केला तर त्रिकांड वेदाची सगळी सूत्र जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये आहे. एवढंच नव्हे तर वेदाचं उणे पण फेडणार 4थं कांड ते ज्ञानकांड ते सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये आहे. विठ्ठल जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये 4,500 अभंग आहे. पण त्या 4,500 अभंगाचा शेवट मात्र तुका म्हणे या 4 अक्षरांनी आहे. मग जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या गाथेच्या पारायणाने तुका म्हणे ह्या 4 मंत्राचा किती वेळेस जप होतो? 4,500 वेळेस. तुका म्हणे ह्या 4 अक्षराचा जर विचार केला तर म्हणजे जे काही वारकऱ्यांचे 4ही वेद, 4ही पुरुषार्थ आणि 4ही मोक्ष तुका म्हणे ह्या 4 अक्षरात साठवलेले आहे. आज 450 वर्ष झाली, पण 4.5 वर्षापासून आजपर्यंत ह्या 4 अक्षराचा अव्यतपणे उच्चार चालू आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक वारकरीची एकच इच्छा आहे की तुका म्हणे ह्या 4 अक्षराचा उच्चार करीत जगावं आणि पुन्हा तुका म्हणे ह्या 4 अक्षराचा उच्चार करीत मरावं. तुका म्हणे ह्या 4 अक्षराचा विचार जर केला तर महाराष्ट्रातील प्रत्येक वारकरी तुका म्हणे ह्या 4 अक्षराच्या अंगई गीताने झोपतो. पहाटे पुन्हा ह्याच 4 अक्षराच्या भुपाळीने जागा होतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांची वाणी शिळी झाली नाही, होणार नाही, होतही नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, का नित्य वाहत या गंगाजळ पारशेपण असे. जसं गंगेला पारशेपण नसतं तसं तुकाराम महाराजांची वाणी शिळी होत नाही. विठ्ठल विठ्ठल
जगद्गुरु श्री तुकोबारांची अभंग गाथा म्हणजे संसार सागरातून तारून नेणारी सुदृढ नाव आहे. सुदृढ नाव आहे. या संसाराच्या भयानक लाटांनी गांजून गेलेल्या सामान्य जीवालाही ह्या संसाराच्या पलीकडे पोहोचवण्याचं जर सगळ्यात सुलभ आणि सोपं साधन जर कोणतं असेल तर ते जगद्गुरु श्री तुकोबारांची अभंग गाथा. तुका माने साधन सुलभ गोमटे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य परी उपतिष्ठे पूर्व पुण्य तुका म्हणे उपदे आवडी उपतिष्ठे पूर्व पुण्य ए परी उपतिष्ठे पूर्व पुण्य मगरा मनामे उपदे आवडी मगरा मनामे उपदे आवडी. सगळ्यात सोपं साधन जर कोणतं असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंग गाथा. त्याचं एकच कारण जगद्गुरु श्री तुकोबाराय अभंग गाथ्यामध्ये आपल्या जीवनाचा अर्थ सामान्य भाषेमध्ये सांगतात. आपल्या जीवनाचा अर्थ आपल्याच भाषेमध्ये समजावून सांगतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीव खाली. जगद्गुरु श्री तुकोबारांचे अभंग म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांची जीवाने एकदम अंतकरणाला जाऊन भिडते आणि अंतकरणातील मनोमल घालवून अंतकरणामध्ये भक्ती प्रेमाचा उदय घडून आणण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर जगद्गुरु श्री तुकोबारांच्या वाणीमध्ये आहे. त्यांच्या खास वाणीमध्ये जर सांगायचं ठरलं तर महाराज म्हणतात गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे आम्ही करू हे पुढे गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. ही करण्याची ताकद फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वाणीमध्ये आहे. त्यांच्या जीवनातले एक प्रसंग आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावर भजन करत निघाले. पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल. पण रस्त्यामध्ये एक गरोदर स्त्री मात्र एका विहिरीमध्ये जीव देत होती, आत्महत्या करत होती. महाराजांनी पाहिलं. महाराजांच्या अंतकरणामध्ये दया आहे. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. महाराज जवळ गेले आणि त्या गरोदर स्त्रीला विचारलं आत्महत्या का करतात. आत्महत्या करणं म्हणजे फार मोठं पाप आहे. त्या स्त्रीने सांगितलं पोटात जो अंकुर वाढतो तो व्याभिचारातून, आणि ज्याच्यापासून वाढला त्याचं जर नाव घ्यावा तर तो दुष्ट आहे. मग आत्महत्या करू नाही तर काय करू. आत्महत्येशिवाय माझ्या पुढे दुसरा पर्याय नाही. महाराजांनी सांगितलं पाहिजे असेल तर माझं नाव घ्या पण आत्महत्या करू नका. ती स्त्री गावामध्ये गेली आणि तिने गावामध्ये बोभाट उठवला. काय बोभाट उठवला. पोट वाढले तुकोबामुळे. मग गावामध्ये दुर्जन लोक असतात त्यांनी मात्र जगद्गुरु श्री तुकोबारांची गाढवावरून धिंड काढली, तोंडाला काळं फासलं. आणि ती मिरवणूक जेव्हा जगद्गुरु श्री तुकोबारांच्या घरासमोरून निघाली, जिजाबाई बाहेर आल्या. जिजाबाई तुकाराम महाराजांना विचारतात महाराज हा काय प्रकार आहे. महाराजांनी सांगितलं लग्नाच्या वेळेस आपली वरात निघाली नव्हती, ती आत्ता निघाली. माझ्याबरोबर पाठीमागे बैस.
पण जिजाबाई म्हटलं वरात ही गाढवावरून असते, ही घोड्यावरून असते. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हटले त्यात काय नवल आहे, त्यात काय अवघड आहे, मी क्षणात गाढवाचं घोडं करतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाढवाचं घोडं केलं. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. घटना अशुभ होते पण तिचं शुभामध्ये रूपांतर झालं. कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभ तया पुढे शुभ होण्या ठाके. ही संतांच्या वाणीची ताकद आहे. संतांच्या वाणीने अशुभ घटना शुभात रूपांतर होतं, नाही का? मग आपण सुद्धा शुभ अशुभ पाळलं पाहिजे. म्हणजे काय पाळलं पाहिजे? निधन एकादशी सोमवार पाळा, नाही का? एकादशी सोमवार पाळा, कारण एकादशीच्या दिवशी स्वतःच्या स्त्रीचा भोग सुद्धा वर्ज्य सांगितलेला आहे. महाराजांचं प्रमाण आहे. शेज बाजविलास भोग करती कामिनीचा संग, तया जोडे क्षयरोग जन्म व्याधी बळीवंत. नामदेव महाराज तर वेदाचा पुरावा देऊन सांगतात. नामदेव महाराज म्हणतात एकादशी दिनी जो करील भोग तया माता संग घडत असे. किती मोठं पाप आहे, नाही का? सोमवारी दाढी करू नये. सोमवारी जर दाढी केली तर आपलं मुलगं अल्पायुष्य होतं. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या वाणीमध्ये एवढी ताकद आहे. जयपाल राजाची कन्या जंगलामध्ये आत्महत्या करण्यास निघाली असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या आशीर्वादामुळे पुरुषामध्ये रूपांतर झालं. स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, पुरुष उभा. अशुभ होती, तिचं शुभात रूपांतर झालं. मनुष्य मुळात देवाचा अंश आहे, पण मनुष्य जन्माला आल्यानंतर अनेक विकाराशी एकरसून अज्ञानामुळे त्या देवाला विसरला आणि भलत्याच मार्गाचा अवलंब करून अधोगती मार्गाकडे चालला. दुसऱ्याला त्रास देणाऱ्या दुष्टांना सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या गाथ्यामध्ये योग्य शब्दाने खडसवतात. किती सांगो तरी नायकती भटकीचे पुढे शिंदळीचे आणि त्यांना त्यांच्या अधोगतीची जाणीव करून देतात. आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा. आणि ज्यांना अधोगतीची जाणीव झाली त्यांना चित्तशुद्धीचा उपाय सांगतात. चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्र न खाती सर्प तया. आणि ज्यांनी चित्तशुद्धीसाठी प्रयत्न केले त्यांना पुन्हा काय करतात? संसाराचं स्वरूप पटवून देतात. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आणि ज्यांना संसाराचं स्वरूप पटलं त्यांना परमार्थाकडे वळवतात. आणि जे परमार्थाकडे वळाले त्यांचं परत पतन होऊ नये म्हणून त्याची पतनापासून सांभाळ करतात, त्यांना बोध देतात, भगवान परमात्म्याची भेटी घालून देतात आणि ह्या भगवान परमात्म्याच्या भक्ती प्रेमाचा अपूर्व आनंद त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करून देतात. याला संतांचं जीवन म्हटलेलं आहे, नाही का? मग तुम्ही मला सांगा, जगद्गुरु तुकाराम महाराज शुद्ध आचरण, वैराग्य अंगी बांधून, दंभ अहंकाराचा त्याग करून साक्षात्कारापर्यंत पोहोचलेले जगद्गुरु तुकाराम महाराज विशुद्ध तृप्ती नंतरही त्यांनी आपली जीवनयात्रा चालू ठेवली. कशासाठी? केवळ उरलो उपकारा पुरता, नाही का? तुका म्हणे आता आता उरलो उपकारा
मग तुम्ही मला सांगा, जगद्गुरु तुकारामाने तो ब्रह्मरसाचा आनंद शेवून थांबले नाही. शेवी तो हा रस वाटी तो अनेक आणि घ्यारे होऊ नका रानभरी. तोच आनंद जगद्गुरु श्री तुकोबारांनी गाथ्याच्या रूपाने आपल्या पदरी बांधला, पण आपण त्या गाथ्याकडे मात्र गांभीर्यपूर्वक पाहत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी तोच आनंद ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या पदरी बांधला, पण आपण त्या ज्ञानेश्वरीकडे मात्र गांभीर्यपूर्वक पाहत नाही. ज्ञानेश्वरीची एक जरी ओवी वाचली, एक ओवी, तर तिने जे सुख मिळेल ते संसारामध्ये मिळत नाही, नाही का? पण ती ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी, गाथा वाचण्यासाठी त्याला भाग्य लागतं. आता ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचं दर्शन म्हणजे हे साक्षात ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन आहे. जगद्गुरु श्री तुकोबारांच्या गाथ्याचं दर्शन म्हणजे हे साक्षात जगद्गुरु तुकाराम महाराजांचं दर्शन आहे. मग ह्या संतांच्या दर्शनासाठी ते भाग्य आपल्या जीवनामध्ये पाहिजे. जगद्गुरु श्री तुकोबार आहे म्हणतात, ते भाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं म्हणून मला त्या संतांचं दर्शन झालं. अभंगाचं प्रथम चरण. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, भाग्याचा उदय, माझ्या भाग्याचा उदय झाला म्हणून मला त्या संतांचं दर्शन झालं. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य, उजळले भाग्य, उजळले भाग्य, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. अवघे वृंदावन रे, अवघे वृंदावन रे. संत दर्शनी आला, संत दर्शनी हालाव अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. संत दर्शनी आला, संत दर्शनी हालाव. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोड्याला. संत दर्शनाची ताकद म्हणजे भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. मग तुम्ही मला सांगा, जगद्गुरु तुकारामांचं भाग्य उदयाला आलं, संतांचं दर्शन झालं. आपलं सुद्धा भाग्य, आपण ह्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये जन्माला आलो, भारतासारख्या पवित्र देशामध्ये जन्माला आलो. कारण भारतामध्ये जेवढे संत आहे तेवढे एकाही देशामध्ये नाही. भारतामध्ये जेवढे, जेथे हरीचे दास जन्म घेते, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणजे या भारत देशामध्ये जन्म मिळणं म्हणजे हे फार मोठं भाग्याचं लक्षण आहे, फार मोठं भाग्याचं लक्षण आहे. ह्या भारतातील एक कथाकार अमेरिकेमध्ये गेला आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर अमेरिकेतल्या लोकांनी विचारलं की भगवान परमात्म्याचे 10 अवतार तुमच्या भारतात कसे. कारण भगवान परमात्म्याने 10 अवतार भारतामध्येच घेतले. आता आपण एखाद्याला विचारलं तर तो म्हणतो मी 12 गावचं पाणी पिलेलो आहे. बरोबर आहे का नाही?
पण जरी 12 गावचं पाणी पिलेलं असलं पण महाराज मात्र 1200 गावचं पाणी पिलेले असतात नाही का. मग त्यांनी अमेरिकेच्या लोकांना सांगितलं पाऊस कुठं जास्त पडतो, जिथं झाडं जास्त आहे तिथं पाऊस पडतो. पाऊस कुठं जास्त पडतो, जिथं डोंगर आहे तिथं पाऊस जास्त पडतो. तेव्हा त्या कथाकाराने सांगितलं अरे बाबा देव सुद्धा जिथं भक्त आहे तिथं अवतार घेतो. जेते हरीचे दास जन्म घेते. आणि ही उणीव तुमच्या देशामध्ये म्हणून भगवान परमात्म्याने तुमच्या देशामध्ये अवतार घेतलेला आहे. सगळे 10 अवतार कुठे आहे? भारतात आहे. मग ह्या भारतामध्ये जन्म मिळणं हे फार मोठं भाग्याचं लक्षण आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती भरत खंडी भरत खंडे नरदेह प्राप्ती भरत खंडे नरदेह प्राप्ती परम भाग्याची संपत्ती परम भाग्याची संपत्ती परम भाग्याची संपत्ती. एवढंच भागवतातली ओवी आहे ती. भरत खंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती परम भाग्याची. मग तुम्ही मला सांगा भारतामध्ये किती राज्य आहे? 36 राज्य आहे. किती राज्य आहे? 36 राज्य. मग त्या 36 राज्यापैकी महाराष्ट्रात जन्म मिळणं हे त्याच्यापेक्षा मोठं भाग्य आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जेवढे संत आहे तेवढे एकाही राज्यामध्ये नाही, एकाही राज्यामध्ये नाही. ह्या महाराष्ट्रातील एक साधक आद्यगुरु शंकराचार्यांच्या कांचन कोटी आश्रमामध्ये अनुष्ठानात बसला. आता त्यांची बरीच आश्रम आहे. आता तिथं अनुष्ठानात बसल्यानंतर आद्यगुरु शंकराचार्य त्याच्या स्वप्नामध्ये गेले आणि विचारलं तू कुठून आलास? त्याने सांगितलं मी महाराष्ट्रामधून आलो. म्हटलं मग महाराष्ट्रामध्ये काय कमी आहे? त्याने सांगितलं महाराष्ट्रामध्ये आपल्यासारखे आचार्य नाही. शंकराचार्य म्हटले मी आचार्य आहे पण महाराष्ट्रामध्ये संत आहे. संत हे दर्शनकार आचार्यांपेक्षा अनंत पटीने श्रेष्ठ असतात. तो साधक म्हटला महाराष्ट्रामध्ये संत आहे. कोणते संत आहे? मग शंकराचार्यांनी त्याला स्वप्नामध्ये श्लोक सांगितला. काय श्लोक सांगितला? ज्ञानेशो ज्ञानमूर्तीच साक्षात प्रेम स्वरूपी नाम नामदेवच दयामूर्तीनाथम वंदे पुनः पुनः वैराग्यशे परामूर्ती देहू क्षत्र निवासी नाम तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम. आद्यगुरु शंकराचार्यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये साक्षात ज्ञानमूर्ती जर कोण असेल तर ज्ञानोबा आहे. प्रेममूर्ती जर कोण असेल तर नामदेव महाराज आहे. दयामूर्ती कोण असेल तर नाथ महाराज आहे. वैराग्यमूर्ती कोण असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. तो साधक खडबडून जागा झाला. महाराष्ट्रामध्ये आला आणि जगद्गुरु श्री तुकोबारायचा अनुग्रह घेऊन कृतार्थ झाला. मग तुम्ही मला सांगा ह्या महाराष्ट्राच्या संत भूमीत जन्म मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. पण ज्यांना त्या संतांची कल्पना नसेल हे भाग्याचं दुर्भाग्य होतं नाही का. महाराष्ट्राच्या संतभूमीत जन्म मिळाला हे आपलं भाग्याचं लक्षण आहे. आपल्याला नरदेह मिळाला हे भाग्याचं लक्षण आहे. पण त्या नरदेहाचा उपयोग जर भक्त म्हणजे भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी न करताना व्यर्थ जर गेला तर भाग्याचं दुर्भाग्य होतं नाही का. जगद्गुरु श्री तुकोबाराय एक सुंदर दृष्टांत देतात, गावठी दृष्टांत देतात. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात पूर्वी अग्नी मिळवण्यासाठी 3 वस्तू जवळ ठेवल्या जायच्या. आता जी जुनी लोक त्यांना ती माहीत आहे. त्या 3 गोष्टी कोणत्या? एक लोखंडाचा तुकडा, गार आणि कप. त्याला कापूस कप म्हटले जायचं बरोबर आहे की नाही. त्याला चकमक म्हटले जायचं, चकमक लोखंडाचा तुकडा. ह्या 3 गोष्टी जर जवळ असल्या तर अग्नी मिळवता येतो. पण जर टणत्काराची युक्ती नसेल तर अग्नीची प्राप्ती होणार नाही. महाराजांचं प्रमाणे लोह कपगार सिद्ध हे सामुग्री लोह कपगार सिद्ध हे सामोरे लोह कपगार सिद्ध हे सामुग्री लोह कपगार सिद्ध हे सामोरे अग्नि टणत्कारे दिसो येतो
अग्नी गज काय ह्या तीन वस्तू जवळ असल्यानंतर अग्नी प्राप्त होतो. पण टणत्काराची युक्ती नसेल तर अग्नी प्राप्त होत नाही. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय माहिती, माझे वडील चिलीम पेत होते, त्यांच्याकडे 3 सामुग्री व्हायच्या, त्यावेळेस मी प्रयत्न करायचो टणत्काराचा, पण माझ्याच्याने ते जमत नव्हतं. म्हणजे टणत्काराची जर युक्ती नसेल तर अग्नी प्राप्त होत नाही, नाही का? मग तुम्ही मला सांगा, या महाराष्ट्र देशामध्ये आपल्याला अनमोल किमतीचा देह मिळाला, पण त्याचा वापर कसा करावा याची जर अक्कल नसेल तर नरकात जावं लागेल. विठ्ठल नाही. विठ्ठल. विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये अगदी सुंदर दृष्टांत देतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 3 वस्तू मिळून दिवा तयार होतो. एका माणसाकडे 3 वस्तू दिल्या, कोणत्या? वात, तेल आणि अग्नी म्हणजे माचीस. या 3 वस्तू मिळून दिवा तयार होतो. कहसने सूत्रवन्ही मिळो एके स्थानी, धरी जेतो जनी दीपू जैसा. दिवा तयार होतो, पण दिवा लावण्याची जर अक्कल नसेल तर अंधारात राहावं लागेल. माऊली त्याच्या पुढे जाऊन सांगतात, का असणे सूत्र वैश्वनरा, झाली आई संसारा, हातवटी नेणता विरा प्रकाश नव्हे, नाही का? जर दिवा लावण्याची अक्कल नसेल तर अंधारात राहावं लागेल. तसं आपल्याला महाराष्ट्र देशामध्ये आपल्याला जन्म मिळाला हे भाग्याचं लक्षण आहे, पण त्याचा उपयोग कसा करावा याची जर अक्कल नसेल तर नरकात जावं लागेल. हे भाग्याचं दुर्भाग्य होतं. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज अजून एक दृष्टांत देतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, लात न मारणारी, कमी चारा खाणारी, भरपूर दूध देणारी गाय आपल्याला लाभली, पण जर दूधच काढण्याची अक्कल नसेल तर दुधाची प्राप्ती होणार नाही. हे ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातले शब्द आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गाय धड जोडे गोमटी, तेची पैदे किरीटी, नाही का? जे जाणीवेची हातवटी सांजपणीची. दूध काढण्याची अक्कल नसेल तर दुधाची प्राप्ती होणार नाही. अजून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, कापूर मिळेल, कापूर, कापुराचे दागिने बनवून देणारा सोनार सुद्धा मिळेल, कापुराचे दागिने सुद्धा तयार करून मिळतील, पण ते दागिने अंगावर घालण्याची फार मोठी अडचण आहे. ते दागिने जर अंगावर घातले तर शरीर जाळून टाकील. उन्हामध्ये कापूर पेट घेतो. माऊलीच्या मुखातले उद्गार आहे. माऊली म्हणतात, काय म्हणतात? परी कापुराचे थळी वाणून देईल दैव, लेओ जाणण्याची हातवटी, नेणता विरा, नाही का? पण ती घालण्याची अडचण अडव तेत असे बापा, ती अडचण आहे. मग तुम्ही मला सांगा, आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला जन्म मिळाला, या संत भूमीमध्ये आपलं भाग्याचं लक्षण आहे, पण त्या देहाचा उपयोग कसा करावा याची जर अक्कल नसेल तर भाग्याचं दुर्भाग्य होतं. मग तुम्ही मला सांगा, नरदेह मिळून परमार्थ करणं हे फार मोठं भाग्याचं लक्षण आहे. नरदेह मिळून परमार्थ करणं, नाम गोविंदाचे घ्या रे हेची भाग्य साचे. नरदेह मिळून परमार्थ करणं हे फार मोठं भाग्य आहे, पण नरदेह मिळून तरुणपणामध्ये परमार्थ करणं हे त्याच्यापेक्षा मोठं भाग्याचं लक्षण आहे. तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तन, नटे हरी कीर्तनात, नाही का? पण मनुष्य देह मिळून जो परमार्थ करत नाही तो करंट्या कपाळाचा. करंटे कपाळ ज्याचे नाम देवाचे, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाची, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाची, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाची. पुढे तोची हरी रंगिनाचे, हरी रंगीनाचे, तोची हरी रंगिनाचे, तोची हरी रंगीनाचे, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, करंटे कपाळ ज्याचे नाम
परमार्थ करत नाही तो करंट्या कपाळाचा, तो करंट्या कपाळाचा. पण परमार्थ करून साधू संतांची भेट होणे, भगवान परमात्म्याची प्राप्ती होणं, याला परमभाग्य म्हटलेलं आहे. निळा म्हणे साधू संग परम भाग्याचे हे भाग्य किंवा महाभाग्याचे हे भाग्य. संतांची भेट होणं किंवा देव भगवान परमात्म्याची प्राप्ती होणं याला परम भाग्य म्हटलेलं आहे. आणि हे भाग्य जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आलं. म्हणून ते म्हणतात भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. आता महाराज म्हणतात भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. आता ते हे जोडी संत पाय म्हणजे कोणते संत? जगद्गुरु श्री तुकोबारायांनी या अभंगामध्ये संतांचं नाव न घेता वर्णन केलं, फक्त दर्शक सर्वनाम ते हे जोडी संत पाय. मला त्या संतांचं दर्शन झालं. पण कोणत्या? ते म्हणजे कोणते? ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा, मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा, मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा, मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा. ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. ते हे म्हणजे जे भगवान शंकर तेच निवृत्तीनाथ, जे महाविष्णू ते ज्ञानदादा, जे ब्रह्मदेव ते सोपान देव, जी आदिशक्ती ती मुक्ताबाई. ते हे भाग्याचा उदय ते ही जोडी संत पाय. नाही का ते? पण आपल्या महाराष्ट्राचं भाग्य आहे, ह्या चारही देवांनी महाराष्ट्रामध्ये एकाच मातेच्या उदरामध्ये अवतार घेतला. हे महाराष्ट्राचं भाग्य आहे, नाही का? म्हणून भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला एकांतात सांगतात, देव म्हणते ब्रह्मा होय, सोपान देव नेणसी काय, निवृत्ती शिव ज्योतिर्मय, ज्ञानदेव ब्रह्मा निघोट. ऐसे ब्रह्म विष्णू हर, मुक्ताई ते मूळ माया साचार. तारा वया चराचर कली माझी अवतरले. तुमच्या आमच्या उद्धारासाठी त्यांनी अवतार घेतला. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या वेळेस भगवान परमात्म्याच्या मुखातले शब्द आहे. भगवान परमात्मा म्हणतात, ज्ञानदेव नाम तुझे, ते ज्ञान पै हृदयचे माझे, जन तारावया काजे तू अवतार घेतला. नाही का? जगद्गुरु श्री तुकोबारायांचं भाग्य फार मोठं आहे. निवृत्ती दादा, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई ह्या संतांनंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अवतार झाला. म्हणून त्या संतांचं दर्शन जगद्गुरु तुकाराम महाराजांना झालं. मग तुम्ही मला सांगा, जगद्गुरु श्री तुकोबारापेक्षा आपण किती भाग्यवान आहे? जगद्गुरु श्री तुकोबारानंतर आपण जन्माला आलो, म्हणून आपल्याला गाथ्याचं पारायण करता येतं. त्याच्यापेक्षा आपण भाग्यवान आहे. मग जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. मग का हो जगद्गुरु तुकाराम महाराज, तुम्हाला त्या संतांचं दर्शन झालं, मग आता तुम्ही काय करणार? जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, मी त्यांच्या चरणावर माथा ठेवला ना, आता मरेपर्यंत उचलायचं नाही. अभंगाचं दुसरं
तुकोबाराय म्हणतात येथोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. काय तुकाराम महाराजांची निष्ठा असेल. येथोनिया नुठवू माथा, नाही का. जगद्गुरु श्री तुकोबारांची निष्ठा ह्या चरणामध्ये दिसून येते. आपलं मात्र फक्त निष्ठेचा परमार्थ आहे, नाही का. आपली निष्ठा कमी झाली म्हणून वारकरी नरकामध्ये जातात. म्हणून मी नेहमी सांगत असो, वारकरीच व्हाव, निदान नरकाला गेलेलं तरी कळतं. ते इतरांना कळत नाही. गाढव, कुत्रे, डुक्कर यांना कळत नाही. सांगे पैपिकींचे किडे काय चिडीशी घेते, नाही का. म्हणून वारकरीच व्हावं. येथोन्या नुठवू माथा मरणा वाचुनी सर्वता, नाही का. हा निश्चय आहे. पण आपला निश्चय, आपण मात्र आपला माथा जर संसारामध्ये ठेवला तर आपण सुद्धा म्हणतात येथोनिया नुठवू माथा. कुठून? संसारातून. मरणा वाचुनी सर्वता. पण जगद्गुरु श्री तुकोबाराने सांगितलं संतांच्या दर्शन. कारण का नुठवू माथा? की संतांचं चरण दर्शन हे मात्र सत्य आहे, नाही का. संसार कसा आहे? मिथ्या आहे. संसार मिथ्या आहे, संसार खोटा आहे. पण संतांचं दर्शन जर झालं तर भगवान परमात्म्याची जर प्राप्ती झाली तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणात तुझ व्हावा हे देव, तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणात तुझ व्हावा हे देव, तुझ व्हावा हे देव, तरी हा. ते सत्य आहे आणि संसार मात्र खोटा आहे. त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठल जनक राजाला एकदा स्वप्न पडलं. आता स्वप्न खरं असतं का खोटं असतं? जाईल लया. आता स्वप्न काही वेळेस खरं असतं, काही वेळेस खोटं असतं. आता स्वप्न म्हणजे नेमकं काय हो? ज्ञानेश्वर महाराज सांगतात स्वप्न म्हणजे काय. आणि जागता जो आशिजे तव जेने ध्याने भावना भावीजे, आणि डोळा लागत खेळ देखीजे त्याची स्वप्नी. दिवसभरात माणसाने जे चिंतन केले ते डोळ्या लागल्याबरोबर झोपेत दिसणं त्याला स्वप्न म्हणतात. पण जनक राजाला स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? ते स्वप्नामध्ये भिकारी झाले. आता भिकारी झाल्यानंतर आता तुम्ही मला सांगा, स्वप्न आता ती राजा असताना ते समजा दिवसभर भिकारीचं चिंतन कशाला करतील, नाही का. ते स्वप्नामध्ये भिकारी झाले आणि भीक मागत असताना एक माणूस त्यांच्यावर रागावला. ते खडबडून जागी झाले. जनक राजा चिंता करू लागले, मी राजा असताना मला हे भिकाऱ्याचं स्वप्न पडलंच कसं. मग चिंता करत असताना त्यांनी एक विद्वानांची सभा बोलवली, विद्वान पंडितांची. आणि त्या सभेमध्ये त्यांना विचारलं हे खरं का ते खरं. एकाही विद्वान पंडिताला उत्तर देता आलं नाही. शेवटी जनक राजाने सगळ्यांना तुरुंगामध्ये टाकलं. पण कहोड नावाचा ब्राह्मण विद्वान होता. ऋग्वेदादी सगळी शास्त्र त्याच्या आत्मसात होती. ऋग्वेदादी तिने प्रतिष्ठती वाघ भुवनी केली जैशी वदनी ब्रह्मशाळा. पण त्या ब्राह्मणाला सुद्धा ते उत्तर देता आलं नाही. जनक राजाने त्यालाही तुरुंगात टाकलं. पण कहोड पुत्र अष्टवक्र त्याला जेव्हा कळलं आपले वडील मात्र तुरुंगात आहे. आता अष्टवक्र विद्वान होता. मातेच्या गर्भात असताना बापाची पाठांतरामध्ये चूक काढली. बापाने शाप दिला, तू 8 ठिकाणी वाकडा होशील. म्हणून अष्टवक्र जन्मताच 8 ठिकाणी वाकडे जन्माला आले. मग त्यांना जेव्हा कळलं आपले वडील तुरुंगात आहेत, ते मात्र जनकपुरीमध्ये आले. 8 वर्षाचे अष्टवक्र. जनकाचे सेवक त्यांना आत प्रवेश देईना. पण अष्टवक्राने सांगितलं की मी राजाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आलो आहे. माझ्या वडिलांना तुरुंगातून सोडवण्यासाठी आलो आहे. काही मुलं वडिलांना तुरुंगातून सोडवतात, पण काही मुलं मात्र वडिलांना तुरुंगात टाकतात. काही मुलं आई वडिलांना संकटातून वाचवतात, पण काही संकटात टाकतात. पण त्याने सांगितलं मी माझ्या वडिलांना तुरुंगातून सोडवण्यासाठी आलो आहे. आत प्रवेश दिला. अष्टवक्राने त्या सभेमध्ये प्रवेश केल्याबरोबर सगळी सभा फिदी करून उपेक्षेने हसायला लागली. आता उपेक्षेने हसण्याचा अष्टवक्राला राग आला, पण त्यांनी तो दाखवला नाही. आणि राग कधी कोणाला दाखवू नये.
सगळी सभा शांत झाली आणि मग अष्टवक्र मोठ्याने हसला. आता जनक राजाला राग आला. जनक राजा म्हटला, तू का हसलास? अष्टवक्र म्हटले, तुम्ही का हसलास? म्हटले, तू 8 ठिकाणी वाकडा आहे म्हणून मी हसलो, तू का हसलास? अष्टवक्राने सांगितलं, मला वाटलं होतं तुम्ही आत्मपरीक्षक असाल, पण तुम्ही चर्म परीक्षक निघालात म्हणून मी हसलो. ज्या अर्थी तुम्ही माझ्या हाडाची आणि चर्माची परीक्षा केली, त्या अर्थी तुम्ही आत्मपरीक्षक नाही, तुम्ही चर्म परीक्षक आहात. माझ्या विद्वत्तेची परीक्षा घेणारा एकही विद्वान मला ह्या सभेमध्ये दिसत नाही. जनक राजाला आश्चर्य वाटलं. जनक राजाने अष्टवक्राला जवळ बसवलं, आसनावर बसवलं आणि विचारलं, बाळ तुझं नाव काय? त्याने सांगितलं, माझं नाव अष्टवक्र. म्हटले, तू कशासाठी आला? मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आलो. माझ्या वडिलांना तुरुंगातून सोडवण्यासाठी आलो. म्हटले, माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार? म्हटले, विचारा. मग जनक राजाने विचारलं, म्हटले, हे खरं का ते खरं? एका क्षणामध्ये अष्टवक्राने उत्तर दिलं. म्हटले, हेही खोटं आणि तेही खोटं. जनक राजाने त्या अष्टवक्राच्या चरणावर साष्टांग दंडवत घातलं आणि 8 वर्षाच्या अष्टवक्राला गुरु केलं. कोणाची विद्वत्ता त्याच्या वयावर अवलंबून नसते, त्याच्या बुद्धीवर अवलंबून असते. विठ्ठल पण त्या सभेतील विद्वान पंडित म्हणू लागले की महाराज, तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर कसं? त्यावेळी जनक राजाने सांगितलं, मला स्वप्न पडलं, स्वप्नात मी भिकारी झालो. हे खरं का मी आज राज्यपद भोगतो हे खरं? पण ह्या मुलाने बरोबर उत्तर दिलं. स्वप्न तर खोटंच असतं, हे खोटं, पण मी जे राज्यपद भोगतो ते सुद्धा खोटंच आहे, कारण ते काही दिवसापुरतं मर्यादित आहे. तसा हा संसार सुद्धा काही दिवसापुरता मर्यादित आहे. चनाचे खरे सर्व आहे, चनाचे खरे तुका म्हणे तेथे काही नसे बरे, चनाचे खरे सर्व आहे, चनाचे खरे सर्व आहे. तुका म्हणे तेथे काही नसे बरे, चनाचे खरे सर्व आहे, चनाचे खरे सर्व आहे. हे सर्व क्षणाचं खरं आहे, नाही का? म्हणजे संसार कसा आहे? खोटा आहे, क्षणाचं खरं आहे. मग तुम्ही मला सांगा, त्याने सांगितलं की म्हणजे हे जे राज्यपद भोगताय हे सुद्धा कसं आहे? क्षणिक आहे, क्षणिक आहे. म्हणजे हे सुद्धा काही दिवसां म्हणजे हे सुद्धा कसं आहे? खोटं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे जे देखणे ते ते सकळही, जे जे देखणे ते म्हणजे हे सगळं कसं आहे? खोटं आहे. नाथ बाबा सुद्धा एके ठिकाणी म्हणतात, एका जनार्दनी संसारा खोटा, हरी स्मरण करा मग कधी नाही तोटा. नाही का? हरी स्मरण करा, कधी नाही तोटा. नाही तर संसार कसा आहे? खोटा आहे. मग त्या संसारावर तुम्ही किती माता ठेवला, पण तो मात्र कसा आहे? खोटा आहे. पण संतांच्या चरणावर जर माता ठेवला तर ते कर्म आपल्या बरोबर येणार. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबराय म्हणतात, येथून या नुठवू माथा, मरणा वाचुनी सर्वतः. नाही का? संसार कसा आहे? खोटा आहे. पण आपल्याला संसारच कळत नाही. संसाराच्या अनेक व्याख्या आहे, अनेक व्याख्या आहे. शंकराचार्यांनी संसार कशाला म्हटलेला आहे? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरण, याला आद्यगुरु शंकराचार्य संसार म्हणतात. आता जगद्गुरु श्री तुकोबारायाने संसाराची व्याख्या अजून वेगळी केली. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, जो ह्या विकाराचं ओझं आपल्या डोक्यावर घेऊन वाहतो तो संसार. काम क्रोध सो संसार ओ शिरभार चलावे. आता ज्ञानेश्वर महाराजांनी तर ज्ञानेश्वरीमध्ये संसाराची व्याख्या अजून वेगळी केली. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, ह्या देहाबरोबर जन्माला येणं आणि पुन्हा देहाबरोबर मरणं याला ते संसार म्हणतात. अगा उपजणे निमणे हे सासची जे का बोलणे,
तो जीवलोकू मी म्हणे संसारू हान, नाही का? या देहाबरोबर जन्माला येणं पुन्हा देहाबरोबर मरण, हा जो जीवलोक आहे त्याला मी संसार म्हणतो. ज्ञानेश्वर महाराज अजून ज्ञानेश्वरीमध्ये ह्या देहाला संसार म्हणतात. तरी देहाधिक संसारे म्हणजे या देहालाच म्हणतात. सर्व ही मांडले शे घुमफेरे, ते तर नातोडे वाघुरे वारा जैसा. जसं वाघुरीमध्ये वारा अडकत नाही, अडकतो का वाघुरीमध्ये वारा नाही, मग ह्या देहादी पाशामध्ये संसार आहे. आता प्रत्येकाच्या देहादी पाशामध्ये संसार आहे. मग आपण गेल्यानंतर तो संसार ह्या देहादी पाशामध्ये अडकून पडतो का? त्याला ज्ञानोबराय संसार म्हणतात. गारुड्याचा खेळ दिसे जनभर, गारुड्याचा खेळ दिसे जनभर, गारुड्याचा वेळा दिसे जनभर, गारुड्याचा खेळ दिसे जनभर. कैसा हा संसार दिसे कदा, कैसा हा संसार दिसे कदा, दिसे कदा, दिसे कदा. कैसा हा संसार पाहता पाहता, कैसा हा संसार पाहता पाहता. तैसा हा संसार पाहता पाहता, तैसा हा संसार पाहता संसार हा गारोड्याच्या खेळासारखा आहे, नाही का? मग संत का वेडे होते का? येथून या नुठव माथा, नाही का? तिथं माथा ठेवावा. संतांनी संसार सोडून परमार्थ केला नाही, फक्त संसारामध्ये दोन गोष्टी सोडल्या आणि दोन गोष्टी धरल्या. दोन गोष्टी कोणत्या सोडल्या? तीही संसार केला पाठमोरा, नाही द्रव्यदारा जया चित्ती. द्रव्य आणि दारा यांचा त्याग केला. दोन गोष्टी धरल्या. कोणत्या दोन गोष्टी धरल्या? एक संत संग आणि दुसरं नामस्मरण. या दोन गोष्टी धरल्या. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, येथून या नुठवू माथा, मरणा वाचुनी सर्वथा. बरं, त्या संतांच्या चरणावर माथा ठेवल्यानंतर आपला देह मात्र विकार रहित होतो. ही संत दर्शनाची ताकद आहे. आणि ज्यांचा देह विकार रहित झाला त्याला मात्र भगवान परमात्मा दूर नाही. तया स्वंतकरण जिता, सकळ कामोपशांता, तया परमात्मा परवता दुरी नाही. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, ज्यांनी काम जिंकला त्याला भगवान परमात्मा दूर नाही. नाही तर आपण उगाच म्हणतो आ बायकोचा बैल झाला, म्हणतो की नाही? मग तुम्ही मला सांगा, जो बायकोचा ऐकतो तो बायकोचा बैल असतो का? बायकोचा बैल असतो का? तुम्ही हाय म्हणत नाही ना. बायकोचा बैल नसतो, मग कोण असतो? मग बायकोचा बैल नसतो म्हणजे कोण असतो? त्याच्या खोलामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज जातात. तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात? तुका म्हणे झाला कामाचा अंकित, तुका म्हणे झाला कामाचा अंकित, तुका म्हणे झाला कामाचा अंकित, तुका म्हणे झाला कामाचा अंकित. सांगे मनोगत तैसा वरते, सांगे मनोगत तैसावती, सांगे मनोगत तैसावती, सांगे मनोगत तैसावती. तुका म्हणे झाला कामाचा अंकित, तुका म्हणे झाला कामाचा अंकित, तुका म्हणे झाला कामाचा अंकित. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, जो बायकोचा ऐकतो तो बायकोचा बैल नसतो, तो कामाच्या अंकित असतो. तुका म्हणे झाला कामाचा अंकित, सांगे मनोगत तैसा वरते, नाही का?
ज्ञानेश्वर महाराज तर त्याच्यापेक्षा सुंदर दृष्टांत देतात ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जसं माकड आहे गारुड्याच्या तालावर नाचतं, शिकवलेलं माकड. माऊलीची ओवी आहे. चित्ताराधी श्रेचे आणि तेची छंदे नाचे, माकड गारुड्याचे होय जैसे. नाही का, म्हणजे तो कामाचा अंकित नसतो, म्हणजे तो बायकोचा बैल नसतो, तो कामाच्या अंकित असतो. पण जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात आम्ही सगळे विकार जिंकले. ही संत दर्शनाची ताकद आहे. काम क्रोध बंदी ती खाणी काम क्रोध बंधकाने, कामने दिले दोन्ही, हे इंद्रियाचे धनी आम्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे नि धनी आम्ही झालो गोसावी. जिंकणं म्हणजे दुसऱ्याला हरवणं. नाही का, समजा आपल्या दोन भावाचं जर बांधावरून जर वाद असेल आणि ते जर कोर्ट मॅटर असेल आणि जर दावात जिंकला याचा अर्थ तुम्ही तुमच्या भावाला हरवलं. आपण क्रिकेटमध्ये म्हणतो आम्ही पाकिस्तान श्रीलंकेस हरवलं, याचा अर्थ तुम्ही जिंकलात. पण जगद्गुरु श्री तुकोबाराय यांनी ह्या जगाचा चालक अखिल कोट ब्रह्मांड नायक, ज्याची अनंत शक्ती आहे, जो अनंत गुण निदान आहे. अनंत म्हणती माझे स्वामी ते, अनंत गुण तया ते म्हणून या. जो षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे, षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, त्या भगवान परमात्म्याला आम्ही हरवलं. नाही का, तुम्ही मला सांगा जो भगवान परमात्म्याला हरवतो त्या भक्ताचा अधिकार किती मोठा असेल, किती मोठा असेल. त्याचा अधिकार नामदेव महाराज सांगतात. जो भगवान परमात्म्याला हरवतो, नामदेव महाराज म्हणतात सांडोण्या मी पण आम्हा गाली लोटांगण परब्रह्म नारायण. नाही का, जो संतांना शरण जातो भगवान परमात्मा त्याच्या चरणावर लोटांगण घालतात. जो संताला शरण जातो म्हणजे देवाला एक प्रमाणे देव सारावे परते संत पूजावे आरती. नाही का, संत सेवा देवाला आवडते. नाही का, आणि जो संतांची सेवा करतो भगवान परमात्मा त्याच्या चरणावर लोटांगण घालतो. एकदा जगद्गुरु श्री तुकोबाराय पंढरपूरला गेले, रावळामध्ये उभे राहिले आणि भगवान परमात्म्याच्या समोर हात जोडून उभे राहिले. भगवान परमात्म्याला जगद्गुरु श्री तुकोबारायांचा विरह सहन होईना. भगवान परमात्मा जगद्गुरु श्री तुकोबारायांना म्हणतात या तुकोबा या माझं दर्शन घ्या. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मी नेहमीच तुमचं दर्शन घेतो, पण आज माझी अशी इच्छा आहे की तुमचं डोकं माझ्या चरणावर ठेवावं. काय तुकाराम महाराजांचा अधिकार आहे. नाही का, अहो भगवान परमात्म्याने विठेवरून उतरावं आणि जगद्गुरु तुकाराम महाराजच्या चरणावर साष्टांग दंडवत घालावं. महाराजांच्या मुखातले शब्द आहे माझे पाय तुझे डोई आईशे करिगा भाकदी पाहता दिशे उपराटे घडे तै भाग्य मोठे. नाही का, मग जगद्गुरु श्री तुकोबारायने भगवान परमात्म्याला जर हरवलं असेल, जिंकलं असेल, हे कोणत्या साधनाने जिंकलं? ते साधन फक्त संतांचं दर्शन आणि नम्रता. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला तेने कोंडिले आनंदा, 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 तेने कोंडिले आनंदा. नम्रतेने भगवान परमात्म्याला जिंकता येतं. नम्रतेने किंवा संतांच्या चरणावर जर मस्तक ठेवायचं असेल तर ते नम्रपणाने ठेवावं. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात थोरपणा पराची सांडीजे ये त्युत्पत्ती आगवीचे विसरीजे जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. आपला ज्ञानाचा अहंकार बाजूला सांडून जो लहानपण घेतो त्याला माझी प्राप्ती होते. लक्ष्मीचा जर विचार केला तर लक्ष्मीचं किती सामर्थ्य होतं ना, तरी आथिलेपणे सरसे कवणी आई लक्ष्मी ऐशी स्त्री सारख्या दाशी घरी जी येते.
अरे लक्ष्मीकडे जेवढं ऐश्वर होतं ना, जेवढं ऐश्वर, त्या ऐश्वर्याने युक्त असणाऱ्या दासी लक्ष्मीच्या सेवेला होत्या. जसं आज आपल्याकडे जे मजूर काम करतात ते मजूर आपल्यापेक्षाही श्रीमंत असतात, त्या पद्धतीने लक्ष्मीकडे सेवा करणाऱ्या दासी, म्हणजे लक्ष्मीकडे जेवढं ऐश्वर तेवढं ऐश्वर त्या लक्ष्मी त्या दासींकडे होतं. तरीही लक्ष्मीने सर्व म्हणजे त्या सामर्थ्यपणाचा अभिमान बाजूला ठेवून भगवान परमात्म्याची सेवा केली, म्हणून ती पाय धुवायच्या दैवाला पात्र झाली. पाय लक्ष्मीची हाती, पाय लक्ष्मीची हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती. तीसी यावी काकुळती, तीसी यावी काकुळती, तीसी यावी काकुळती, वेगी आणावा तू हरी, वेगे आणावा तू हरी. केते आवे काकुळाती, केते आवे काकुळाती, तीसी यावी काकुळती, वेगे आणावा तू हरी, वेगे आणावा तू हरी. म्हणजे लहानपणा महत्वाचा आहे. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता. भगवान शंकरासारखे तपस्वी या विश्वामध्ये नाही. जाते योगी वंदिते मुगुटी, ज्याला योगी लोटांगण घालतात. जाते योगी वंदिते मुगुटी, तो तापसा माझी धुर्जटी. जो तपस्व्यांमध्ये श्रेष्ठ आहे कोण? भगवान शंकर. करिता तापसाची कडसणी, कौनो जवळा धरिजे शूळपाणी. तोही अभिमान सांडोणी, पायवणी माथा वाही. त्या भगवान शंकरांनी सुद्धा तपस्वीपणाचा अभिमान बाजूला सांडून भगवान परमात्म्याच्या चरणापासून निघालेली गंगा स्वतःच्या माथ्यावर धारण केली. किती नम्रपणा आहे नाही का? ज्ञानेश्वर महाराज त्याच्याही पुढे जाऊन सांगतात, अगा सहस्र किरणाच्या दिठी, पुढेही चंद्र लोपे क्रीटी. तेत खद्योत्का हुटुटी आपुलेनी तेजे. जसं चंद्राचं तेज सूर्य उगवल्याबरोबर नाहीसं होतं, म्हणजे रातचे रात किडे हे त्यांनी आपल्या प्रकाशाचा डौर कशाला मिरवावा नाही का? मग याची कीर्तनकार हे रातच्या रात किड्यासारखे आहे. 10-5 ओव्या पाठ करायच्या, 5-50 अभंग पाठ करून कीर्तन करायचं आणि त्या ज्ञानाचा डौर मांडायचा नाही का? हे ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वर महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगतात, तैसे लक्ष्मीचे थोरपण न सरे, जेत शंभूचेही तप न पुरे. येत प्राकृत हिंद्रे केविलाओ जाणे. म्हणजे आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी यंत्र म्हटलेले, वेडगळ म्हटलेलं आहे, वेडगळ नाही का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जर अंतकरणामध्ये अहंकाराचं गाठोडा असेल आणि जिभेवर सकळ शास्त्र खेळत असतील, एक जन्माने कोटी जन्म जरी तुम्ही माझी भक्ती केली तरी माझी प्राप्ती होणार नाही, माझी प्राप्ती होणार नाही. म्हणजे विकार रहित जीवन करून भगवान परमात्म्याची भक्ती करावा. ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातले शब्द आहे, जैसे चित्ती अहंते ठावो आणि जिबे सकळ शास्त्रांचा सराव. ऐसे निकोडी एक जन्म जावो, परी न पविजे माते, पण माझी प्राप्ती होणार नाही. मग विकार रहित जीवन जर व्हावं असेल, वाटत असेल, तर ही संत दर्शनाची ताकद आहे. संतांच्या चरणावर जर माथा ठेवला तर आपला देह विकार रहित होतो. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, येथोन्या नुठवू माथा मरणा वाचूनी सर्वता. मरेपर्यंत चरण म्हणजे मस्तक उचलायचं नाही, नाही का? आणि पुन्हा ते मनाला उपदेश करतात, आता तू बळकट हो, धीट हो. अभंगाचं तिसरं होईना बळकट, होईना बळकट, हो होईना बळकट, होईना बळकट, हो होईना बळकट, होईना बळकट.
उठवू माता येथूनिया उठवू माता होई बळकट माझ्या मना तुरे धीट. ते मनाला उपदेश करतात, तू काय हो बळकट हो, माझ्या मना तू धीट. काय म्हणतात बळकट व्हा? त्याचं एकच कारण, आपल्याला कोणतीही प्रतिज्ञा जर करायची असेल तर मनाचं साह्य घ्यावं लागतं. कारण आपली प्रतिज्ञा मन मात्र शेवटाला जाऊ देत नाही. जाऊ देतं का? नाही जात. समजा आपला मुलगा जर मुलगी बघायला गेला, तिथून आल्यानंतर तो जर म्हटला मला मुलगी पटत नाही, तर आपण त्याला म्हणतो तुझ्या मनाचा निर्णय, तू तुझ्या मनाने ठरव, तुझं मन काय म्हणतं. म्हणजे मन हे प्रतिज्ञा शेवटाला जाऊ देत नाही. एवढंच नव्हे, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, जे बुद्धी ते सळी, ते बुद्धीला सळवतं. निश्चया ते टाळी, निश्चय मात्र सिद्धीला जाऊ देत नाही मन. निश्चया ते टाळी, धैर्याशी हातफळी मिळवणी जाय. एखादं जर धैर्य आपण केलं तर त्या हातावर तुरी देऊन जातं मन. एवढंच नव्हे, ते मन विवेकाती भुलवी, विवेकाला मात्र काय करतं? भुरळ पाडतं, फसवतं विवेकाला. आता विवेकाला कसं फसवतं? आता मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये हिवाळ्यामध्ये बैल चारण्याची पद्धत होती की नाही? सगळी लोक गावात राहायची आणि त्यावेळेस आनंदच वेगळा होता तो गावात राहण्याचा. पण एखादा जर निष्ठावंत वारकरी असेल गावामध्ये, तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये पहाटे उठायचं 4 वाजता, स्नान संध्यादी कर्म आटपून हनुमंतरायाचं दर्शन घ्यायचं आणि 4 वाजता खुंट्यावरून बैल सोडायची आणि तिथून काकड्याला सुरुवात करायची. आता हा रेडगावचा शिवार आहे, रेडगावचं इथलं किती अंतर आहे? 3 किलोमीटर आहे का? 2 किलोमीटर. मग 2 किलोमीटर ते बैल चारायला इथं यायचे. मग एकदा बैल सोडले की पहिल्या मालिकेपासून सुरुवात. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तुहा विठ्ठल भरवा, तुहा माधव भरवा. एकदा विशीच्या बाहेर पडलं, एकदा रस्त्याला लागलं की मी दुसरी मालिका. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवण्या. इथपर्यंत येईपर्यंत 3 मालिका पूर्ण व्हायचे. उंच निंच काही नाही भगवंत, तिष्ठे भावभक्त बसवण्या देखुण्या. आणि इथं आल्यानंतर एकदा शेतामध्ये आला की आपल्या बांधावरून बैल जोरात हाकलून घ्यायचे आणि दुसऱ्याच्या बांधाला लावायचे. विवेकाते भुलवी, मन नाही का, विवेकाते भुलवी. आणि दुसऱ्याच्या बांधाला लावले का मग गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवणी भावे का. आंधळा पांगळा होतो आणि मग काकडा आरतीच्या अभंगाला सुरुवात करतो. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनाला. मग खालतं तांबडं फुटतं. मग याला असं वाटतं एखाद्यानं जर आपल्याला पाहिलं तर वाट लागल. मग ते बैल मात्र त्या दुसऱ्याच्या बांधावरून हाकलून घेतो आणि आपल्या बांधाला लावतो. मग तुम्ही मला सांगा, पहाटपासून दुसऱ्याच्या बांधाला चरलेले बैल आपल्या बांधावर चरतील का हो? ते बसले ना खाली. बसल्यानंतर मग याच्या आरतीला सुरुवात होते. झाले समाधान तुमचे देखील, आता उठावेशे म्हणा येत नाही नारायणा. ते बैल मात्र खालून माना डोलावतात. वा रे वा, संपूर्ण काकडा दुसऱ्याच्या बांधावरून आरतीला स्वतःच्या बांधावर. मला एकच सांगायचं, विवेकाते भुलवी, विवेकाते संतोषाशी चाड लावी, संतोषाला. आणि पैसे जे तरी हिंडवी दाही दिशा. एका ठिकाणी बस म्हटलं तरी ते मन बसत नाही, 10 दिशेला हिंडवतो. हे मन कैसे केवडे, ऐसे पाव म्हणू तरी न सापडे, एरवी राठवया थोकडे त्रैलोक्ये. नाही का, हे मन चंचल आहे, बहु चंचल चपळ, जाता येता नलगी वेळ. मग त्या मनाला एकच उपाय आहे, ते कंट्रोल करून चांगल्या गोष्टीकडे जर लावलं तर ते स्थिरावतं. मन लावा एकांती साधू संगे, मन लावा एकांती साधू संगे, साधू संगे मरणावा. गती आदो गती आदो गती, गती आदो गती मनाती येऊ.
करती अधोगत मनाची आ करती अधोगत करती अधोगत मनाची गती अधोगती मनाची युक्ती मन लाव एकांती साधू संगे गती अधोगती मनाची युक्ती मन लाव एकांती साधू संगे मन लावे एकांती मन लाव एकांती साधू जतन करा 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 जतन ते मन कंट्रोल करून जर चांगल्या मार्गाला लावलं तर ते सद्गतीला नेतं आणि वाईट मार्गाला गेलं तर अधोगतीला नेतं, नाही का? म्हणून कंट्रोल करून ते मात्र चांगल्या मार्गात जर लावलं तर ते स्थिरावतं. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, ओही बळकट माझ्या मना तुरे धीट. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, त्या संतांना मी पूर्ण शरण गेलो म्हणून ती भक्ती भाग्य माझ्या जीवनात प्राप्त झालं. अभंगाचं शेवटचं चरण. काला लोटांगणी तुकाला लोटांग तुकाला लोटांगणी तुकाला लोटांगणी तुकाला लोटांगणी तुकाला लोटांगणी काला लोटांगणी तुकाला भक्ती भाग्या झाल्या धनी भक्ती भाग्या झाल्या धनी दुनिया नठवू माता ये दुनिया नटवू माता तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली त्याने विठोबा. जय हो कुमार बार कुमाई कुमार कुमार बार कुमाई कुमार हो बार कुमाई जय हो बार कुमाई बार कुमाई बार कुमाई जय हो बार कुमाई बार कुमाई जय हो बार कुमाई बार कुमाई बार तुकाला लोटांगणी भक्ती भाग्य झाले धनी. संतांना जर पूर्ण शरण गेलं तर 3 भाग्य जीवनामध्ये प्राप्त होतात. ती 3 भाग्य कोणचं? ज्ञान भाग्य, वैराग्य भाग्य आणि भक्ती भाग्य. आणि ही 3 भाग्ये ह्या महाराष्ट्रातील एका संतांच्या ठिकाणी मिळतात. ते संत आहे संत घोरोबा काका. आता पहिलं जे ज्ञान भाग्य आहे, भगवान परमात्मा संपूर्ण विश्वात भरलेला असा अनुभव येणं, त्याला ज्ञान भाग्य म्हटलेलं आहे.
संत संमेलनामध्ये परीक्षक म्हणून गोरोबा काकांची निवड होणं हे ज्ञानाचं भाग्य आहे. दुसरं जे वैराग्य भाग्य आहे, ब्रह्मलोकापर्यंत कोणतेच विषय भोग न आवडणे, त्याला वैराग्य भाग्य म्हटलेलं आहे. ते भाग्य गोरोबा काकांच्या ठिकाणी आहे. दोन्ही पत्न्यांनी सुषुप्त अवस्थेमध्ये गोरोबा काकांचे हात आपल्या अंगावर घेतले. गोरोबा काका जागे होऊन पाहतात. त्यांनी विचार केला की आपले हात आपल्या ताब्यात नाही, म्हणून सकाळी उठून दोन्ही हात तोडून घेणं याला वैराग्याचं भाग्य म्हणतात, नाही का. आणि तिसरं जे भाग्य आहे ते भक्ती भाग्य. भक्ती भाग्य म्हणजे प्रेमाने भगवान परमात्म्यामध्ये रंगून जाणं, देहावर नसणं, देहभान करून भजन करणं, याला भक्ती भाग्य म्हटलेलं आहे. आता गोरोबा काका भजन करीत असताना, चिखल तुडवत असताना मुलगा चिखलामध्ये यावं. गोरोबा काका देहावर नसतात, मुलगा तुडवला जातो, तो मरण पावतो, याला भक्ती भाग्य म्हणावं. पण तेच तोडलेले दोन्ही हात गोरोबा काकांचा मुलगा नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये जिवंत होतो, याला संतांचा चमत्कार महिमा म्हणतात, नाही का. पण संतांना जर शरण गेलं तर भक्ती भाग्य जीवनामध्ये प्राप्त होतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुकाला लोटांगणी भक्ती भाग्य झाली धनी, नाही का. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबरा हनुमंतरायला शरण जातात. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबव्या सुभाटा, नाही का. म्हणून तुकाला लोटांगणी भक्ती भाग्य झाल्या धनी, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, येथून अनुठव माथा मरणा वाचुनी सर्वता, ओही बळकट माझ्या मना तुरे धीट, तुका आला लोटांगणी भक्ती भाग्य झाल्या धनी, येथून अनुठव माथा मरणा वाचुनी सर्वता. असो झालेली सेवा तुम्हा मायबापांच्या, पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या, थोर साधू संतांच्या, हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करून सेवेला इथंच पूर्णविराम देऊ. जे काही चांगलं असेल ते ज्ञानोबराय तुकोबरायांचं सद्गुरूचं म्हणून पदरात घ्या. जे काय अपशब्द माझ्या मुखातून बाहेर पडले असतील ते माझ्या वाणीचे बुद्धीचे दोष म्हणून मला माफ करा. आज या ठिकाणी कीर्तनाला साथ करणारे आमचे परमस्नेही संतोष महाराज भडाणेकर, काळखोडेची माऊली, आमचे दाजीबाई इथं आलेले, विठोबा महाराज काळे, सर्व भजनी मंडळ, चोपदार मंडळी, सांगवीवरून आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण रामदास बाबा ह्या ठिकाणी आले. फक्त त्यांनी पेटी घेऊन यायला पाहिजे होती बा. विठोबा महाराज काळे, विनेकरी बाबा, आबा महाराज, मृदुंगाचार्य, साऊंड सिस्टमवाले उपस्थित, प्रभुप्रिय सज्जन माता भगिनी, तसेच यूट्यूब चॅनलवाले, आपण कुठले, कोलटेक, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आता ते आमच्या चिरंजीवनं सांगितले, आमचे चिरंजीव म्हटले, बाबा तुम्ही गेल्यानंतर आम्हाला एखादं कीर्तन तरी पाहायला पाहिजे, म्हणजे ते आम्हाला मारायला निघाले. म्हटलं बोलव बाबा. नाही का. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक, ज्यांनी सेवेचा योग माझ्या जीवनात प्राप्त करून दिला, आमचे असे परमस्नेही काळे सर, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम